खरं आज सकाळी एक चांगली न्यूज अशी मिळाली की 7 दिवसापासून फरार असलेले, ज्यांनी वैष्णवीचा जीव घेतला असे क्रूरकर्मा, हरामखोर, नराधम, बोलू तितकं कमी आहे, हे 5ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। आधीच तिचा नवरा, सासू आणि नणंद यांना अटक केली होती। आज सकाळी सासरा आणि दीर यांना सुद्धा अटक केली आहे। पण हे अजून थांबलेलं नाही आहे, कारण ज्याने बाळाला आणायला गेल्यानंतर बंदूक दाखवली तो कोण चव्हाण आहे, त्याच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि ती सुद्धा पोलीस नक्कीच करतील। या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो। कितीही मोठा असू दे, कुणाच्याही जवळचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुणीही माणूस, कुठलाही पक्ष किंवा कुणीही व्यक्ती असल्या गोष्टींचं समर्थन करणार नाही। आज एका मुलीचा जीव गेला। मी या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन। तुम्ही म्हणाल काय याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आभार मानायचेत, कारण गेले 2-3 दिवस वैष्णवीच्या आईवडिलांचा जो विलाप आम्ही बघितला, महाराष्ट्र हळहळला। महाराष्ट्रातलं असं एकही घर नसेल ज्या ठिकाणी वैष्णवीचा विषय त्या ठिकाणी बोलला गेला नसेल। आणि आज मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर काही तासांमध्ये तिचं गोंडस असं बाळ हे तिच्या आजी आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या आईवडिलांकडे बाळ सुपूर्द केलं। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभर का होईना, पण मुलीच्या मृत्यूचं, मुलीच्या हत्येचं, ही आत्महत्या नाही आहे, ही हत्याच आहे, आणि या हत्येचं क्षणभर का असेना त्यांना तो विसर पडला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी समाधान आम्ही बघितलं। याच्यामध्ये अजून चौकशी होईल, आमची मागणीसुद्धा आहे आणि मला विश्वास आहे की गृहमंत्री त्याच्यावर काम त्यांनी सुरूही केलं असेल। की हिची जी मोठी जाऊ होती मयुरी जगताप, ही पोलीस स्टेशनला गेली होती ज्या वेळेला हे मारत होते। ही माणसं नाहीच आहेत, ही हैवान आहेत। हिला मारलं, हिच्या आधीची सून होती तिला मारलं, तिचे फोटो बघितले, रक्त येतं आहे, ओठ फाटलेत, कशा पद्धतीने मारहाण होत होती। ती पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिची दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही। कोण होते ते अधिकारी, कोण होते त्यावेळेला पोलीस, याचीसुद्धा चौकशी केली जाईल। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्यांचंसुद्धा निलंबन झालं पाहिजे। कारण जर त्या पोलिसांनी मयुरी जगतापची जी तक्रार होती ती गंभीरपणे घेतली असती तर कदाचित आज वैष्णवी आपल्यामध्ये असती। ज्या यंत्रणांकडे वैष्णवी गेली, मयुरी गेली आणि त्यांनी तिला दाद दिली नाही, त्या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आज वाईट वाटतं 21व्या शतकामध्ये सुद्धा मुली आत्मनिर्भर झाल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, आणि असं असतानासुद्धा त्यांना अशा छळाला समोर जावं लागतं, हे खरंच दुर्दैव म्हणावं लागेल। गेल्या 2 दिवसामध्ये खूप फोन येत आहेत, ताई आमच्या मुलीला त्रास होतो आहे, मॅसेजेस येत आहेत। आत्ताच मी नाशिकमध्ये सुद्धा एका गुजराती म्हणून एक फॅमिली आहे, माडीवाल्यांची मुलगी आहे, येवल्याहून नाशिकला दिलेली, तिचासुद्धा अशाच पद्धतीने मृत्यू झालेला आहे, तिला मारून टाकण्यात आलेला आहे, तिची हत्या केलेली आहे, तिचे आरोपी फरार आहेत। मी कालच नाशिकच्या पोलीस आयुक्तांशी बोलले, त्यांनी मला आश्वस्त केलं की चित्राताई काही दिवसांमध्ये, काही तासांमध्ये टीम्स गेलेल्या आहेत, हे नराधम आपण पकडून काढू। मला एवढंच सांगायचं आहे, कायदे आहेत का तर आहेत, शिक्षा आहेत का तर आहेत, सरकार आहे का तर आहे, परंतु याच्यामध्ये कोण अक्यूज आहेत, आरोपी कोण आहेत? आरोपी महिला आहेत ना, एक सासू आहे, एक नणंद आहे। काहीच वाटलं नसेल, आपल्या सुनेला आपण लक्ष्मी म्हणून घरामध्ये आणतो, तुम्ही तिच्या चेहऱ्यावर थुकता, तिला मारहाण करता। त्या वैष्णवीच्या हातावरचे वळ बघितले, अरे अरे अरे, म्हणजे काय ही माणसं आहेत की काय? म्हणजे एक बाई म्हणून, एक महिला म्हणून मी आज देवेंद्रजींना सांगितलं, देवेंद्रजी यांना मरेस्तोवर फाशी द्या। मला पूर्ण विश्वास आहे चांगल्यात चांगले सरकारी वकील या केसमध्ये सरकारकडनं उभे राहतील, फास्ट ट्रॅकवरती ही केस जी आहे ती चालवली जाईल, आणि असा धडा या हगवणे कुटुंबियांना त्या ठिकाणी मिळेल की पुन्हा लेकी बाळींना बोट लावायचं धाडस कोणी करणार नाही। आजची ही दुर्दैवी घटना, आणि त्याच्यामध्ये हे जे सगळं शोधकार्य चालू आहे, आणखीन याच्यामध्ये बरेच तपास, आपल्याला बरेच खुलासे पुढे होतील, पण आता वेळ आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याचं, पुन्हा एकदा हुंडाबळीच्या विरोधामध्ये एक अवेअरनेस करण्याचं, घरातल्या ताईला, बाईला, घरातल्या दादाला सगळ्यांना सांगण्याचं, मुलींचे जीव घेऊ नका। आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे पोरींना वाढवतो, स्वतःच्या पायावर उभं करतो, आणि या नराधम म्हणजे सुखी संसाराची स्वप्न बघून ती मुलगी जाते, आणि तिचे कसे हाल केलेत हे वैष्णवीच्या रूपाने बघितले। मला विश्वास आहे की तिला पूर्ण न्याय मिळेल। हे देवेंद्रजींचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार आहे, आणि महिलांच्या सुरक्षेवरती, महिलांची सुरक्षा
ही टॉप प्रायोरिटीवर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.